जय महाराष्ट्र मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण काही मजेदार जीके क्वेश्चन पाहणार आहोत। व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल, पण व्हिडिओ शेअर नक्की करा, खास करून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला। पाकिस्तानची राष्ट्रीय ड्रिंक कोणती? तुमचे ऑप्शन्स: नंबर 1 लिंबू रस, नंबर 2 आमरस, नंबर 3 ऊसाचे रस आणि नंबर 4 कोकम सरबत। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 ऊसाचे रस। पाकिस्तानची राष्ट्रीय ड्रिंक म्हणजे ऊसाचे रस। सापाच्या विषचे रंग कोणते असते? तुमचे ऑप्शन्स: नंबर 1 लाल, नंबर 2 पांढरा, नंबर 3 हिरवा आणि नंबर 4 पिवळा। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 पिवळा। सापाच्या विषाचे रंग पिवळे असते। महिलांच्या साडीची लांबी किती असते? तुमचे ऑप्शन: 5.2 मीटर, नंबर 2 5.5 मीटर, नंबर 3 2.4 मीटर आणि नंबर 7.2 मीटर। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 5.5 मीटर। महिलांच्या साडीची लांबी 5.5 मीटर इतकी असते। फेसबुक कोणत्या देशाची कंपनी आहे? तुमचे ऑप्शन: चीन देशाची, नंबर 2 भारत देशाची, नंबर 3 जर्मनी देशाची आणि नंतर अमेरिका देशाची। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 अमेरिका देशाची। फेसबुक कंपनी ही अमेरिका देशाची आहे। भारताचा राष्ट्रीय सण कोणता? तुमचे ऑप्शन: होळी, नंबर 2 दसरा, नंबर 3 दिवाळी आणि नंबर 4 स्वातंत्र्य दिवस। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 स्वातंत्र्य दिवस। भारताचा राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्य दिवस आहे। कोणत्या देशात हुंडा घेतल्यास फाशी होते? तुमचे ऑप्शन: चीन देशात, नंबर 2 इटली देशात, नंबर 3 भारत देशात आणि नंबर 4 जर्मनी देशात। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 इटली देशात। इटली देशामध्ये हुंडा घेतल्यास फाशी दिली जाते। चिकन सोबत मासे खाल्ल्यास कोणता रोग होतो? तुमचे ऑप्शन: पथरी, नंबर 2 मुतखडा, नंबर 3 हृदय आजार आणि नंबर 4 त्वचेची समस्या। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 त्वचेच्या समस्या। जर आपण चिकन सोबत मासे खाल्ले तर आपल्याला त्वचेच्या समस्या होऊ शकतात। अशी कोणती गोष्ट आहे जिला माणूस लपवून चालवतो पण स्त्रिया दाखवून चालवतात? सांगा काय? दोन भाऊ शेजारी, भेट नाही जन्मांतरी। सांगा काय? हे मित्रांनो, खास तुमच्यासाठी प्रश्न होता। तुम्ही मला या प्रश्नाचं बरोबर उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। एक महत्त्वाची गोष्ट खास तुमच्यासाठी, सर्व प्रश्नाचे उत्तर एकदम बरोबर आहेत, पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून चुकलं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या मजेदार व्हिडिओ मध्ये। तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र।